सीएसटीला पोरं कोणाचे ओळखीचे आहेत का? हे बघा, सरकार सहकार्य करतात तुम्हाला. एका भाषेत सांगितलं मला उद्या सकाळपासून बोलता येणार नाही या उपोषणामुळे. बार बार मी मग सांगितलं होतं माझ्याकडे पुन्हा फोन येऊन देऊ नका. आपण सगळे रस्ते जाम आपण आधी बोललो होतो. सरकार आपल्याला सहकार्य करत नाही म्हणून आपण मराठा सुद्धा मुंबईत जाम करणार. मराठ्याने केली पण मग आता ते सहकार्य करायला लागले, त्यांनी परवानगी दिली तर आपण काय सहकार्य करायचं ठरलं. फक्त त्यांच्या रस्त्यावरच्या मुंबईची जाम झाली ती रस्त्यावरच्या गाड्या करून मुंबई मोकळे करा. तर आपले प्रतिनिधी हिरा ढाकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हिरा, या सगळ्या आंदोलकांच्या सोयी संदर्भात त्या ठिकाणी काही घोषणा होते का? प्रशासनाकडून का त्या ठिकाणी काय आवाहन या आंदोलकांना केलं जातं? सीएसटी पाशी 25-30 जण आहेत माकडं. त्यांच्यामुळे आपल्या 18 किलोमीटर लोक थांबलेत इथे यायचे. हे 2% सुद्धा लोकांना दिलं. 98% बाहेर आहेत आणखी या मुंबईत यायचे. ह्या भंगार पोरामुळे कोण येते 2-4 जण. ते सरपंच सांगायला गेले त्याला उलट्या बोललो. याचा अर्थ आहे आपल्यातला नाही, कारण सरपंच सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळपास लोकांना आंदोलकाला ओळखीत आहे. ते माघारी बोलता याचा अर्थ ते आपल्या आंदोलनातला नाहीये. आणि आंदोलनातला असलं ते 1 मिनिटात म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगता तिथं लावतो. तुम्हाला गोडीत बी आरक्षण द्यायचं मी पहिल्या दिवशी सांगितलं. आणि तगडं मारले तरी आरक्षण पाहिजे. मग तुम्हाला प्रेमान देतो ना गोडीत, तुम्हाला काही गरज आहे का? तर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा शांततेचं आवाहन केलेलं आहे. ठिकठिकाणी स्थानकांवर जे लोक असतील त्यांनी शांतता राखावी असं म्हटलेलं आहे. आपले प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडे आपण जाऊया. हिरा, मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा शांततेचं आवाहन केलेलं आहे. या मराठा समाज बांधवांसाठी काही सोय केली जाते आहे का? काही आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे का? ही सीएसएमटी स्थानकात आपण दृश्य पाहतोय. या ठिकाणी हे सगळे मराठा आंदोलक आहेत. पाटील पाटील अशी घोषणाबाजी करतायत. बाहेर पाऊस पडत असल्यामुळे काही आंदोलक हे आतमध्ये सीएसएमटी स्थानकात दाखल झाले. आपले प्रतिनिधी हिरा ढाकणे आहेत आपल्यासोबत. हिरा, या सगळ्या आंदोलकांना मनोज जरांगे यांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे. नक्कीच श्रुती, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि ही जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केले तरी सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करतायत. बाहेर पाऊस सुरू आहे त्यामुळे संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी ही आल्याचं पाहायला मिळते. फलाटावरती असतील किंवा मोठ्या पॅसेंजरमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा कार्यकर्ते दाखल झालेत आणि त्यांच्याकडून एकच घोषणाबाजी करण्यात येते. पाटील 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 अशी घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येते. मोठी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये. संपूर्ण परिस्थिती पोलिसांच्या माध्यमातून नियंत्रण मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न चालू आहे. पोलिसांकडून शांततेचं आव्हान करण्यात येते. काही मराठा समाज सुद्धा लोकांना आव्हान करतात की शांतता ठेवा. या ठिकाणी मोठी गर्दी श्रुती आपल्याला पाहायला मिळते. सीएसएमटी स्थानकातले हे सगळे मराठा आंदोलक आहेत, समाज बांधव आहेत, त्यांना आवाहन केलं जात आहे. मनोज जरांगे यांनी सुद्धा त्यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. हे सगळे आंदोलक पाटील पाटील अशी घोषणाबाजी करतात. आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आहेत आपल्यासोबत. कृष्णा, मनोज जरांगे यांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे. या सगळ्या मराठा आंदोलकांसाठी सोय करण्याबाबत काही घोषणा होते का? प्रशासनाकडून काही आवाहन केलं जात आहे का? श्रुती, आपण पाहतो की सध्या तरी अपेक्षेपेक्षा जास्त क्राऊड जो आहे किंवा आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. खरं तर आझाद मैदानाच्या आंदोलनाची क्षमता ही 5000 इतकी होती आणि फक्त 5000 जणांनाच आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली होती. मात्र हजारोच्या संख्येनं हे सगळे मराठा आंदोलक मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर त्यांची थोडीशी गैरसोय झाली असा त्यांच्याकडनं आरोप प्रशासनावरती केला जातो. दुसरीकडे मुसळधार पाऊस मुंबईमध्ये सुरू झालेला आहे आणि अशा वेळेला निवारा शोधण्यासाठी जमेल त्या जागी जाण्याचा प्रयत्न मराठा हे आंदोलक जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत. आझाद मैदान